नमस्कार, मी प्राध्यापक RP पाटील, न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज, शिरसगाव. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकरण पहिले, अर्थशास्त्राच्या प्रकरण पहिले, या प्रकरण पहिल्यामध्ये म्हणजेच या प्रकरणातील भाग क्रमांक 4 यामध्ये आपण प्रथम जे काही पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, अर्थशास्त्र आणि सहकार हे विषय असे आहेत की ज्या विषयांचा आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदा होत असतो. उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला या विषयांचा किंवा या विषयांची मदत खूप मोठ्या प्रमाणावर होत असते, कारण खूप प्रश्न हे या विषयावर आधारित आपल्याला विचारले जात असतात. म्हणून या विषयाचं महत्त्व किंवा या विषयांचं महत्त्व हे एक प्रकारे आपल्याला अनन्यसाधारण असं आहे हे आपल्याला मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उपयोगिता विश्लेषण, त्यालाच इंग्रजीमध्ये युटिलिटी ॲनालिसिस असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्याला अभ्यास मंडळाने किंवा HSC बोर्डाने यावर्षी जे काही संकटाचं वातावरण आहे कोविड-19चं, या महामारीच्या हेतूने किंवा या महामारीला आपल्याला तोंड द्यायचं आहे या हेतूने आपला सिलेबस हा 25% कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे जो भाग आपण कमी केलेला आहे तो या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वगळणार आहोत. उपयोगिता विश्लेषण या प्रकरणात बघा, प्रस्तावना. तुम्ही यापूर्वी इयत्ता 11वी मध्ये उपयोगिता या संकल्पनेबाबत ओळख करून घेतलेली आहेच. या घटकात उपभोक्त्याच्या वर्तनाबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या साहाय्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करते. खरे तर सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळविण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते. मित्रांनो, बघा, प्रस्तावनेमध्ये आपल्याला इयत्ता 11वी मध्ये या अगोदर आपण उपयोगिता म्हणजे काय या संकल्पनेविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहेच. मित्रांनो, अर्थशास्त्र जर आपल्याला सोपं वाटावं असं जर वाटत असेल किंवा समजून घ्यावं असं वाटत असेल तर त्यासाठी अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या काही डेफिनेशन दिलेल्या असतात, ज्या ज्या काही संकल्पना असतात, या संकल्पनांचा अभ्यास आपण बारकाईने जर केला, सखोल केला, तर आपल्याला अर्थशास्त्र हे खूप कठीण वाटत नाही. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा विषय खूप अवघड वाटतो. त्याचं कारण काय, तर हेच की आपण ज्या ज्या वेळेला ज्या संकल्पना येत असतात त्या संकल्पनांचा अभ्यास सविस्तरपणे जर केला, त्या समजून चांगल्या पद्धतीने जर घेतल्या, तर आपल्याला अर्थशास्त्र हा विषय अवघड वाटत नाही. म्हणून ज्या ज्या काही संकल्पना आहेत, उदाहरणार्थ उपयोगिता, आता ही उपयोगिता इतकी महत्वाची संकल्पना आहे की या उपयोगिता या संकल्पनेवरच पूर्ण अर्थशास्त्र हे अवलंबून आहे किंवा आधारित आहे. म्हणजेच उपयोगिता ही अर्थशास्त्राचा एक प्रकारे पाया आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग इयत्ता 11वी मध्ये उपयोगिता म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला सांगता येईल की उपयोगितेची व्याख्या नेमकी काय आहे. बघा, आपण 11वी मध्ये अभ्यासलेली आहे. काय उपयोगितेची व्याख्या, तर उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये मानवी गरज भागविण्याची जी काही सुप्त गुप्त शक्ती असते त्या शक्तीलाच उपयोगिता असं म्हटलं जातं. बघा, ही व्याख्या आपण बघितल्यानंतर या व्याख्येची काही वैशिष्ट्ये आपल्याला प्रकरण 2 मध्ये अभ्यासायची आहेत. ती पुढील प्रमाणे. उपयोगितेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत. 1. सापेक्ष संकल्पना. उपयोगिता ही स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे. ती स्थल परत्वे व काल परत्वे बदलत जाते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. मित्रांनो, बघा, उपयोगिता ही एक प्रकारे सापेक्ष संकल्पना आहे. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या संकल्पनेचं सांगता येईल. तर सापेक्ष संकल्पना नेमकी कोणती, तर उपयोगितेच्या बाबतीमध्ये
उपयोगिता म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर उपयोगिता ही स्थळ व काल सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजेच काय की स्थळ बदललं, स्थळ म्हणजे काय स्थळ बदललं किंवा काळ बदलला की त्या वस्तूपासून मिळणारी आपली जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता बदलत असते. ती उपयोगिता बदलणं म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण सापेक्ष. स्थळ परत्वे, काल परत्वे, जिचं महत्व बदलत जातं. मग अशी कुठलीही वस्तू असू द्यात, त्या वस्तूचं महत्व बदललं, त्यापासून आपली जी काही गरज आहे ती गरज भागविण्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेपासून आपली गरज जी भागली जात असते तिची उपयोगिता जर बदलली तर त्याला आपण काय म्हणत असतो, सापेक्ष किंवा सापेक्ष संकल्पना. मग आता स्थळ बदललं म्हणजेच काय, हिवाळ्यामध्ये किंवा काळ बदलला, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. हिवाळ्यामध्ये काय वाजत असतं, आपल्याला थंडी वाजत असते, म्हणून थंडीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला लोकरीची कपडे जर आपण वापरली तर आपल्याला त्या थंडीपासून आपला बचाव होऊ शकतो. यासाठी आपण लोकरीची कपडे वापरत असतो. पण हीच लोकरीची कपडे आपण जर उन्हाळ्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यापासून उपयोगिता जाणवत नाही. कारण हिवाळ्यामध्ये थंडी वाजते आणि उन्हाळ्यामध्ये काय होत असतं, गरम होत असतं. आणि आणखीन जर आपण ही लोकरीची कपडे वापरली तर आपल्याला अधिक आणखीन गरम होईल. म्हणजेच उपयोगिता त्यापासून मिळण्याऐवजी आपल्याला त्यापासून त्रास जाणवेल. म्हणून ज्या वस्तूपासून ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला उपयोगिता अधिक जाणवते त्याला सापेक्ष संकल्पना असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने आपल्याला वाळूचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. बघा, वाळू ही समुद्रकाठी ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपल्याला तिचं महत्व खूप कमी असतं. मात्र तीच वाळू जर आपल्याला घर बांधण्यासाठी आपल्याला ती जर उपयोगात आली तर आपल्याला त्यापासून असलेली उपयोगिता ही जास्त जाणवते. म्हणजेच काय, समुद्र ज्या ठिकाणी असतो तो समुद्र आणि ज्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे त्या ठिकाणची जो काही काळ आहे किंवा स्थळ आहे, स्थळ बदललं, समुद्रकाठ आणि घर, हा काळ बदलल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता ही काय झाली, बदलली. मग उपयोगिता ही स्थळ बदलल्यामुळे, काळ बदलल्यामुळे जर कमी जास्त होते त्यालाच सापेक्ष संकल्पना असं म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत नाही. बघा, व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे उपयोगिता ही. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय, व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलते, त्यालाच काय म्हटलं जातं, व्यक्तिनिष्ठ. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे की मग डॉक्टर जर असेल तर त्या डॉक्टरला त्याला आवश्यक असणारी वस्तू कुठली आहे, टेथिस्कोप. मग हा टेथिस्कोप जर ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये आपल्याला दिसत असेल तो आपण काय म्हटलं जातो, डॉक्टर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला आवश्यक असणारा जो काही टेथिस्कोप आहे तो टेथिस्कोपची गरज त्याला वेळोवेळी पडत असते. म्हणून ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हा टेथिस्कोप असेल तो डॉक्टर आहे असं आपल्याला म्हणत असतो. मात्र त्या टेथिस्कोपची गरज ही डॉक्टरालाच जाणवेल, मात्र सर्वसामान्य व्यक्तीला त्याची गरज जाणवणार नाही. कारण त्याचा उपयोग कसा करावा, काय करावा याचं ज्ञान त्याला नसेल. म्हणून डॉक्टरला त्याच्यापासून अधिकची उपयोगिता जाणवते. त्याच पद्धतीने उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कारण ज्याचं मन जसं असेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीला त्या वस्तूच्या उपभोगापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता कमी किंवा जास्त या स्वरूपामध्ये त्याला मिळत असते. म्हणून मानसशास्त्रामध्ये उपयोगितेला वेगवेगळं महत्व आहे. म्हणून म्हटलं जातं की उपयोगिता ही एक प्रकारे मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजेच काय, व्यक्तीची आवड निवड, व्यक्तीचं जे काही प्राधान्यक्रम असेल, ज्या वस्तूच्या मागणीसाठी किंवा गरज पूर्ण करण्यासाठी त्याचा प्राधान्यक्रम असेल तो प्राधान्यक्रम, स्वभाव, ज्याचा त्या व्यक्तीचा स्वभाव जसा असेल त्या पद्धतीने, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. म्हणजेच या घटकांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामध्ये, आवडीनिवडीमध्ये, पसंती क्रमामध्ये काय असतो, फरक असतो. म्हणजेच
जसा जसा व्यक्ती असेल तशी त्याच्या गरजा सुद्धा काय असतात, भिन्न भिन्न असतात. त्यापासून मिळणारी उपयोगिता सुद्धा काय असते, भिन्न भिन्न असते. म्हणून उपयोगिता ही एक प्रकारे व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आहे नैतिक दृष्ट्या तटस्थ. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिक दृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदाहरणार्थ सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. बघा, उपयोगिता ही सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य उपयोगिता या संकल्पनेला आपल्याला सांगता येत असतं की उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. म्हणजेच एखाद्या वस्तूचा वापर केल्यामुळे आपल्याला त्या वस्तूपासून उपयोगिता किती मिळते, काय मिळते याचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मात्र त्या वस्तूचा वापर करणं हे नैतिकदृष्ट्या चांगलं किंवा वाईट हे अर्थशास्त्र सांगत नाही. म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण इयत्ता 11वी मध्ये अर्थशास्त्र हे नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे हे वैशिष्ट्य आपण अभ्यासलेलं आहे. त्याच पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला उपयोगिता या संकल्पनेचा अभ्यास करत असताना उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. बघा, नैतिकदृष्ट्या उपयोगिता ही तटस्थ असते म्हणजे याचाच अर्थ काय की चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी हा एक विचार फक्त अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. म्हणजेच काय, बघा, आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे की चाकू. या चाकूचा वापर दोन व्यक्ती त्यांचा वापर करतात. एक म्हणजे गृहिणी आणि दुसरं म्हणजे जो व्यक्ती त्या चाकूचा वापर खून करण्यासाठी करू शकतो. मात्र गृहिणीने त्या चाकूचा वापर आपल्या घरामध्ये भाजीपाला कापण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्यापासून तिला त्याची उपयोगिता मिळालेली आहे. मात्र त्याच सुरीचा वापर एखादा खून करणारा व्यक्ती, एखादा क्रूर व्यक्ती त्या सुरीचा वापर कोणाला इजा पोहोचवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ काय की वस्तू एकच आहे पण तिचा वापर करणाऱ्या व्यक्ती या बदलल्या. दोन व्यक्ती कोणत्या, गृहिणी आणि मारेकरी, या दोन व्यक्ती त्याच वस्तूचा वापर करतात. मात्र त्यापासून मिळणारी उपयोगिता दोघं व्यक्तींना कशी आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणून अर्थशास्त्रामध्ये उपयोगिता जी काही संकल्पना आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. त्या वस्तूचा वापर केल्यामुळे ज्या वस्तूचा वापर जो व्यक्ती करत असेल त्याला त्यापासून कशी उपयोगिता मिळते याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते असं सांगितलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता आहे. बघा, उपयोगिता म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला परत त्याचा अर्थ आपल्याला सांगण्यात आलेला आहे की उपयोगिता म्हणजे काय की वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची शक्ती किंवा क्षमता ज्या वस्तूमध्ये असते तिला काय म्हटलं जातं, उपयोगिता. मात्र उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय. उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन वेगवेगळ्या किंवा भिन्न संकल्पना आहेत. उपयोगिता म्हणजे काय, वस्तूच्या अंगी असलेली क्षमता. कुठली क्षमता, मानवाची गरज भागविण्याची क्षमता. आणि उपयुक्तता म्हणजे काय की वस्तूचे उपयोग मूल्य होय. उपयोग म्हणजे त्या वस्तूचा उपयोग तो व्यक्ती जो उपभोक्ता असेल तो उपभोक्ता आपली कोणती गरज भागवण्यासाठी त्याचा उपयोग करतो त्यावर उपयोग हा अवलंबून असतो किंवा उपयोग मूल्य होय. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तताही जाणवते. म्हणजे
एका वस्तूचा उपभोग केल्यानंतर त्याला उपयुक्तताही जाणवते आणि उपयोगिताही जाणवते, परंतु उपयुक्तता जाणवत नाही. मात्र व्यसनी व्यक्तीला, आता उपभोक्ता हा दुधाचा वापर करत असताना त्याला दुधामध्ये उपयोगिता जाणवते आणि उपयुक्तताही जाणवते. मात्र एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर व्यसनी व्यक्ती म्हणजे एखादा दारुडे घेऊया आपण, दारूमध्ये त्याला उपयोगिता जाणवते परंतु उपयुक्तता जाणवत नाही. म्हणजे दारू ही शरीरासाठी कशी आहे, हानिकारक आहे. म्हणून आरोग्यशास्त्र आपल्याला असं सांगतं की दारू ही त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला ती शरीराला हानिकारक आहे, हे आपल्याला आरोग्यशास्त्र सांगत असतं. म्हणजेच याचाच अर्थ काय, त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, मात्र त्याचा वापर केल्यामुळे त्यापासून त्या व्यक्तीला उपयुक्तता जाणवत नाही, असं त्याचा अर्थ आहे. 5वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व आनंद यात फरक. बघा, जसं उपयोगिता व उपयुक्तता या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्याच पद्धतीने उपयोगिता व आनंद या सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काय बघा, वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही. बघा, एखादा आजारी व्यक्ती असेल, रुग्ण असेल, त्याला आता रुग्ण म्हटल्यानंतर त्याला कुठल्या वस्तूंची गरज असेल की तो बरा व्हावा, त्याचं आरोग्य चांगलं व्हावं, यासाठी ज्या वेळेला डॉक्टर त्याला काही औषधी देतात किंवा इंजेक्शन देतात, तो इंजेक्शनची गरज म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी त्याला इंजेक्शनची गरज असते. मात्र ते इंजेक्शन घेत असताना त्याला त्या इंजेक्शन पासून उपयोगिता जाणवते, उपयोगिता मिळणार आहे, तो बरा होणार आहे. म्हणजेच काय की गरज त्याची काय आहे, बरं होणं. त्यासाठी त्याला इंजेक्शन हवं आहे. इंजेक्शन मिळाल्यानंतर तो बरा होणार ही त्याची गरज त्यापासून त्याची पूर्ण होते, म्हणजे त्याची उपयोगिता त्याला त्यापासून जाणवते. मात्र इंजेक्शन आपल्याला डॉक्टरांनी दिलंच पाहिजे अशी कुठल्याही रुग्णाची इच्छा नसते. म्हणजे त्याला ते इंजेक्शन मिळाल्यापासून आनंद मिळतो का, तर नाही, तर त्याला त्यापासून त्रास होत असतो. म्हणून उपयोगिता ही एक प्रकारे वेगळी आणि आनंद ही संकल्पना वेगळी असते. म्हणूनच आपल्याला हे सांगता येईल की उपयोगिता व आनंद इंजेक्शन घेत असताना त्याची गरज ज्या वेळेला भागते त्यावेळेला त्यापासून त्याला उपयोगिता मिळते. मात्र ते इंजेक्शन मिळाल्यानंतर त्याला जो काही त्रास होतो, त्याला जी काही भीती वाटते, त्यापासून त्याला आनंद मिळत नाही. म्हणून उपयोगिता व आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. 6वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व समाधान यातील फरक. बघा, उपयोगिता आणि समाधान ह्या सुद्धा दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्परांसंबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. बघा, उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. उपयोगिता ही उपभोग ज्या वेळेला व्यक्ती घेतो त्यावेळेला त्याला त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याची शाश्वती त्याला येते. मात्र समाधान हे उपभोगाचा परिणाम असतो. उपभोग घेतल्यानंतर त्याला त्यापासून समाधान म्हणजेच त्याला त्यापासून बरं वाटतंय किंवा नाही, म्हणजे त्याला त्यापासून समाधान ही संकल्पना त्याला अनुभवाला येत असते. म्हणून उपयोगिता व समाधान या परस्परासंबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ, तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. बघा, एखाद्या व्यक्तीला जर तहान लागली असेल तर त्याला तहान ही गरज पूर्ण करण्यासाठी त्याला कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावा लागणार आहे, पाणी. मग पाणी पिल्यानंतर त्याला त्याची तहान ही जी काही त्याची गरज आहे ती तहान ही गरज भागते. म्हणजेच तहान लागल्यानंतर पाण्यामध्ये त्याची तहान भागण्याची क्षमता आहे. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. म्हणजेच काय, पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. म्हणजे पाण्यामध्ये त्याची गरज भागण्याची क्षमता आहे.
म्हणजे क्षमता आहे म्हणजेच याचाच अर्थ पाण्यात उपभोगाचे जे काही कारण आहे, उपभोग घेण्याचं जे काही कारण आहे, काय कारण आहे तर त्याची तहान भागावी हे त्याचं कारण आहे. आणि मिळालेले समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी पिणं हा उपभोग आहे. हा उपभोग घेतल्यानंतर त्याला त्या पाण्यापासून किती समाधान मिळालं हा उपभोगाचा काय असतो, परिणाम असतो. 7वं वैशिष्ट्य आहे उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असे म्हणतात. बघा, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन करणे शक्य असते या वैशिष्ट्याचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की उपयोगितेचं मापन करता येत नाही. जसं दूध मोजण्यासाठी लिटरचं हे जे काही परिमाण आपल्याकडे आज अस्तित्वात आहे, एखाद्या वस्तूची घनता मोजण्यासाठी घनमीटर आहे किंवा एखाद्या वस्तूचं वजन मोजण्यासाठी आपल्याकडे किलोग्राम हे मापन आहे, त्याच पद्धतीने एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर त्या उपभोगापासून आपल्याला आपली गरज ज्या वेळेला भागते त्यावेळेला त्या वस्तूपासून आपल्याला किती उपयोगिता मिळाली हे सांगण्यासाठी आपल्याला आज तोवर कुठल्याही प्रकारचं मापन किंवा मापन तंत्र आज अस्तित्वात नाही. त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? कारण उपयोगिता ही संकल्पना ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्यांना आपण या अगोदर वैशिष्ट्य बघितलेलं आहे की ही संकल्पना कशी आहे, व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. व्यक्ती बदलला त्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता ही बदलत असते. म्हणून उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्यातल्या त्यात उपयोगिता ही अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. म्हणजेच अदृश्य म्हणजे काय, जी डोळ्यांना दिसत नाही, जिचा स्पर्श जाणवत नाही, मात्र त्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर आपली गरज ही पूर्ण होत असते. तसंच उपयोगिता ही एक काय, संख्यात्मक किंवा आकडेवारीवर तिचं मापन करणे शक्य नाही. मापन तंत्र अस्तित्वात नसल्या कारणाने त्या उपयोगिता या संकल्पनेचं मापन आपल्याला संख्यात्मक किंवा आकडेवारीत त्याचं करता येत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तहानलेला व्यक्ती पाणी पितो तेव्हा त्याला मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणजेच एक प्रकारे तहानलेला व्यक्ती ज्या वेळेला पाणी पितो त्यावेळेला त्याला त्या पाणी पिल्यानंतर किती समाधान मिळालं, म्हणजे 20 मिळालं, 30 मिळालं, 40 मिळालं, हे प्रमाण आज अस्तित्वात नसल्या कारणाने ते पाणी पिल्यानंतर त्याची तहान किती भागली हे त्या व्यक्तीला सांगता येत नाही. कारण मापन अस्तित्वात नसल्या कारणाने आपल्याला त्या व्यक्तीला ते सांगता येत नाही. फक्त त्याला त्यापासून समाधान किती मिळालं, कमी मिळालं की अधिक मिळालं, त्याची पातळी ही आपल्याला उपयोगितेवरून जाणवत असते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि ती कशा पद्धतीने, धनात्मक किंवा ऋणात्मक या स्वरूपामध्ये आपल्याला ती अनुभवता येते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असं देखील म्हटलं जातं. ऋणात्मक म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला ऋणात्मक उपयोगिता मिळाली असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याला त्या वस्तूचा वापर केल्यामुळे, आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला तहान लागल्यानंतर त्याने 1 ग्लास 2 ग्लास पाणी पिलं, त्याला 2 ग्लास पाणी पिल्यानंतर त्याला समाधान वाटलं, मात्र त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीचे ग्लास त्याने पाणी जर पिलं तर त्याला त्यापासून समाधान मिळण्याऐवजी त्याला त्रास सुरू होतो, त्याला त्रास होतो. म्हणजेच त्याला त्या वस्तूचा उपभोग घेतल्यामुळे, ते जास्तीचं पाणी पिल्यामुळे त्याला एक ऋणात्मक उपयोगिता मिळत असते. म्हणजे त्याला त्रास झाला म्हणजेच काय, ऋणात्मक उपयोगिता त्याला मिळाली असं या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं.
8वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागविली जाते. तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, विजेचा वापर विविध व्यक्तीसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. बघा, उपयोगिता ही बहुपर्यायी संकल्पना आहे. एका वस्तूमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागविण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ जसं वीज आहे. वीज ही आपण वेगवेगळी तंत्र वापरण्यासाठी सुरू करण्यासाठी त्याचा वापर आपण करत असतो. म्हणजेच उपयोगिता ही आपल्याला एका वस्तूपासून वेगवेगळ्या गरजा, वेगवेगळ्या व्यक्तींच्या जे काही वेगवेगळ्या गरजा असतात त्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला या वस्तूचा वापर आपल्याला करता येत असतो. म्हणजेच एकाच वेळी विविध हेतू साध्य आपल्याला त्यापासून करता येत असतात. 9वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. बघा, वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते. तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते. उदाहरणार्थ, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. बघा, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते म्हणजे याचा अर्थ काय की आपण उदाहरण दाखल एकाला भुकेलेला व्यक्ती घेऊया की ज्याला भूक लागलेली आहे. भूक लागलेल्या व्यक्तीला अन्नाचं सेवन केल्यापासून त्याला जास्तीचं समाधान मिळत असतं. त्या वस्तूचा वापर केल्यामुळे त्याला अधिक उपयोगिता मिळते. मात्र ज्या व्यक्तीला भूक लागलेली नसेल आणि त्याला आपण ते अन्न खायला लावलं तर त्याला त्यापासून मिळणारी उपयोगिता ही भूक लागलेल्या व्यक्तीपेक्षा नक्कीच काय असेल, कमी असेल. म्हणून उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरज जास्त तेवढी त्या वस्तूचा उपभोग घेतल्यापासून मिळणारी उपयोगिता जास्त असते आणि जेवढी गरज कमी तेवढी त्या व्यक्तीला त्यापासून मिळणारी गरज ही उपयोगिता ही कमी असते. 10वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार आहे. बघा, वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. बघा, शेवटचं 10वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार आहे. म्हणजे ज्या वस्तूमध्ये ज्या व्यक्तीला उपयोगिता जाणवते. आता उपयोगिता केव्हा जाणवते ज्या वेळेला त्या व्यक्तीला, तो व्यक्ती म्हणजे कोणता, उपभोक्ता, ज्याला ज्या वस्तूची गरज वाटते, गरज वाटली तरच त्या व्यक्तीला त्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवते. गरज नसेल तर त्या व्यक्तीला त्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवत नाही. उदाहरणार्थ, एखादा रुग्ण असेल, आजारी व्यक्ती असेल, त्या आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते कारण त्याला त्यापासून बरं होता येत असतं. मात्र जो व्यक्ती आजारी नसेल आणि त्याला जर आपण औषधी खायला लावली तर तो औषधी खाईल का, नाही खाणार, कारण त्याला त्यापासून उपयोगिता मिळणार नाही. तर एक प्रकारे त्याला ऋणात्मक उपयोगिता मिळेल कारण त्याला त्याची गरज नाही म्हणून त्याला त्या वस्तूपासून उपयोगिता जाणवणार नाही. म्हणून उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. कारण मागणी केव्हा केली जाते की ज्या वेळेला गरज असेल त्याच वेळेला मागणी केली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने उपयोगितेची 10 वैशिष्ट्ये सांगितली जातात. या वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की उपयोगिता ही सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे आणि खूप काही अवघड असा मुद्दा नाही. तुम्हाला अगोदरच सांगितलं, अर्थशास्त्र समजून घेत असताना सोपं वाटावं यासाठी ज्या संकल्पना असतात त्यांचा आपण चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर अर्थशास्त्र कठीण नाही. म्हणून आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी आपण करत असतो, जे काही व्यवहार करत असतो, जे काही गरजा भागवत असतो, त्या सर्व गरजांचाच अभ्यास म्हणजेच काय, अर्थशास्त्र. कारण हा मुद्दा अभ्यासल्यानंतर तुम्हाला एक प्रकारे अर्थशास्त्राविषयी तुमच्या मनामध्ये एक गोडी निर्माण होईल. कारण ज्या वेळेला आपल्याला एखादा विषय, एखादी संकल्पना अधिकची समजते त्यावेळेला आपल्याला त्या विषयाविषयी एक ओढ लागत असते किंवा अधिक आणखीन समजून घेण्याचा आपलं मन प्रयत्न करत असतं. म्हणून ही जी काही संकल्पना आहे अतिशय सोपी, साधी आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण घडामोडी करत असतो किंवा ज्या वस्तूंचा वापर आपण करत असतो, गरजा पूर्ण करत असतो, त्याच गरजांचा अभ्यास किंवा त्याला मिळणारं जे काही समाधान आहे त्या समाधानाचा अभ्यास
म्हणजेच उपयोगिता या संकल्पनेचा अभ्यास आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये प्रत्ययास त्या संकल्पनेचा आपल्याला प्रत्यय येत असतो. म्हणून अर्थशास्त्र खूप काही कठीण नाही, कारण तुम्हाला आता या संकल्पने लक्षात आलं असेल की अर्थशास्त्र कठीण नाही, खूप सोपं साधं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढील घटकाचा अभ्यास